संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी असो की जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन असो, यावर आक्षेप घेणारी बुद्धी आहेच. परंतु परमार्थातील खरा आनंद हा तर्कवितर्क करण्यात नाही, तर भावभक्तीने भजन करण्यात आणि ते शब्द अनुभवण्यात आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा देह हा रक्त मांस विरहित होता. ते साक्षात ब्रह्म होते आणि त्यांना नेण्यासाठी देव आले होते, हे खरं आहे. तसंच त्यासाठी अभंगही आहेत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, ती सुद्धा संजीवन समाधी. यासाठी समाधी प्रकरण वाचावं. परंतु असं म्हणतात, अपात्र व्यक्तीला ज्ञान सांगू नये. भगवान श्रीकृष्णांनी 18व्या अध्यायामध्ये गीतेत अर्जुनाला हेच सांगितलेलं आहे की हे पार्थ, हे जे तत्व आहे ते अपात्र आणि अभक्त व्यक्तीला सांगू नये. म्हणून संत जरी माणसासारखे दिसत असले तरी ते माणसं नाही, ते ध्यानी घ्यावं. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा त्या माणसासारखे. त्यांनी लिहिलेले शब्द, त्यांनी सांगितलेलं तत्व हे आपल्या आयुष्यात उतरून आपल्या आयुष्याचं कल्याण साधावं. वेदांना सुद्धा जे कळले नाही, वेदांना सुद्धा जो भगवंत कळला नाही, तिथे आपल्यासारख्या लोकांना ते काय कळणार. इथे जगद्गुरु संत तुकोबाराय आहेत, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहे, यांच्याबद्दल आपण बोलू नये. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे.